नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आज एक अशी बातमी घेऊन आली आहे जी सोलापूरकरांच्या हृदयाला चिरून गेली आहे. एका हृदयद्रावक अपघाताने एका बहिणीने लहान भावाला कायमचा गमावला आणि एक आई वडील त्यांच्या दोन्ही लेकरांचं प्रेत घेऊन रडत राहिले. माल ट्रकच्या धडकेत 2 निष्पाप जीव गेले. शाळेचा पहिला दिवस बहीण भावासाठी ठरला अखेरचा. घटना सांगोला तालुक्यातील सोनंद गळवेवाडी मार्गावरील शेख वस्तीजवळ सोमवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडली. मृतांची नाव पल्लवी चंद्रकांत गळवे वय 19 वर्ष, गुरुप्रसाद रमेश गळवे वय 14 वर्ष, दोघेही राहणार गळवेवाडीचे रहिवासी. गुरुप्रसाद सोनंद हायस्कूलचा विद्यार्थी. शाळेचा पहिला दिवस होता आणि तो शेवटचाच ठरला. बहीण पल्लवी किराणाचं सामान घेऊन घरी परतत होती. भाऊ गुरुप्रसादला शाळा सुटल्यावर दुचाकीवर घरी नेत होती. तेवढ्यात समोरून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्या धडकेत दोघंही ट्रकच्या चाकाखाली सापडले आणि जागीच प्राण गमावले. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक तसाच टाकून फरार झाला. आई वडिलांसाठी एकच मुलगा आणि तीच मुलगी, शाळा आणि कॉलेजच्या वयातील स्वप्न एकाच क्षणात चिरगाळून गेली. हजारो स्वप्नांच्या राखेत 2 निष्पाप देह घरात पोहोचले. या घटनेनंतर सांगोल्यात आणि संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेचा पहिला दिवस जिथं शाळांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, तिथंच एका घरात केवळ रडण्याचा आवाज. सांगोला पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. आरोपी चालकाला लवकरात लवकर अटक व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी होऊ लागली आहे. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून सांगते की वाहन चालवताना फक्त ब्रेक नव्हे तर जबाबदारीही सोबत ठेवा. एखाद्या चुकीनं 2 घर उद्ध्वस्त होतात आणि आयुष्यभराचा शोक मागे राहतो. पल्लवी आणि गुरुप्रसाद यांना राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेबद्दल तुमचं मत, प्रतिक्रिया आणि न्यायासाठीची मागणी खाली कमेंट मध्ये नोंदवा. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथे बातम्या फक्त दाखवल्या जात नाहीत तर हृदयाशी जोडल्या जातात.